कोण फॉर्म भरू शकतं डी-सी-सी बँकेचा? अभ्यासक्रम काय आहे? 45 दिवसामध्ये नक्की आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे? IBPS या ठिकाणी प्रश्नपत्रिका घेणार आहे. निगेटिव्ह मार्किंग पण या ठिकाणी असणार आहे. मग याची संपूर्ण प्रश्नपत्रिका कशी असणार आहे? ते आपल्या एक्झाम यूट्यूब चॅनलच्या लाईव्ह सेक्शनमध्ये ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी पाठीमागे सांगली डी-सी-सीच्या घेतलेल्या आहेत, बाकी डी-सी-सीच्या आहे, बँकिंगविषयी डी-सी-सी बँकेच्या घेतलेल्या आहेत. भरपूर सारं कंटेंट आपण यूट्यूब चॅनलवरती सुद्धा घेतलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, मी स्वतः मित्रांनो या ठिकाणी लेखी परीक्षा क्रॅक करून या ठिकाणी इंटरव्ह्यूचा अनुभव घेतला असल्यामुळं मी जे या ठिकाणी कंटेंट देतो त्या कंटेंटचा मित्रांनो तुम्हाला पुरेपूर फायदा होतो, माझ्या अनुभवाचा फायदा होतो आणि या पद्धतीने तुमचे अभिप्राय येतात की सर माझं या ठिकाणी काय झालं, मुलाखतीला सिलेक्शन झालं, त्यानंतर मग मुलाखतीसाठी सुद्धा मी मार्गदर्शन तुम्हाला परिपूर्ण करत असतो. मग काही नोट्स देत असतो, काही या ठिकाणी तुम्हाला कॉलद्वारे या ठिकाणी मार्गदर्शन करत असतो आणि मग त्यानंतर मुलाखतीमध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी या पद्धतीने सिलेक्शन झाले अशा पद्धतीने अभिप्राय पाठवतो. आता नुकतीच 2-3 महिन्यापूर्वी जी परीक्षा झाली PDCC बँकेची, परभणी DCCची, फक्त एक जागा होती मित्रांनो अदर डिस्ट्रिक्टसाठी आणि त्यामध्ये या ठिकाणी आपले विद्यार्थ्यांनी जे वैशाली आपण बघू शकता जे की त्यांनी या ठिकाणी आपल्याला अभिप्राय पाठवलेला आहे की या ठिकाणी माझं काय झालं तर सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे, वैशाली चिंचगरे आपण या ठिकाणी बघू शकता आणि त्यांचा हा या ठिकाणी रिझल्ट सुद्धा बघू शकता. तर हे जे आहे की फक्त एक जागा होती मित्रांनो, आता तर आपल्याला भरपूर जागा आहेत या जाहिरातीमध्ये, पण एक जागा अदर डिस्ट्रिक्टसाठी आपण बघू शकता, एक जागा असताना या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. 2 जागा होत्या ज्या जिल्ह्यासाठी एक होत्या आणि अदर डिस्ट्रिक्टसाठी एक होत्या. तर त्या दोन्हीमध्ये या ठिकाणी जर आपण बघितलं तर अदर डिस्ट्रिक्टमधून आपली विद्यार्थ्यांनी सिलेक्ट झाली आपल्या या ठिकाणी कंटेंट वापरून. त्यामुळे मी जे या ठिकाणी या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करणार आहे, व्यवस्थित ऐका, व्यवस्थित फॉलो करा, मेहनत घ्या, टू द पॉईंट अभ्यास करा आणि कमी वेळेमध्ये म्हणजे अगदी 1.5 ते 2 महिन्यामध्ये तुमची परीक्षा होत असते. त्यामुळे टू द पॉईंट अभ्यास करून या ठिकाणी काय करा, आपले यश मिळवून टाका. हे जे शेवटचे तुमच्याकडे 45 दिवस आहेत असं या ठिकाणी धरून आजपासून या ठिकाणी आपल्या अभ्यासाला या ठिकाणी सुरुवात करायची आहे. आणि तुम्हाला वाटतं की माझ्या अनुभवाचा तुम्हाला सुद्धा अगदी लेखी परीक्षापासून ते अगदी फायनल सिलेक्शनपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मुलाखत सगळेपर्यंत फायदा व्हावा, तर तुमच्यासाठी मित्रांनो या ठिकाणी फक्त 499 मध्ये हे आपला प्लॅन आहे. यामध्ये व्हिडिओ लेक्चर आहेत, PDF नोट्स आहेत, प्रश्नपत्रिका आहेत, हे सर्व कंटेंट तुम्हाला फक्त 499 मध्ये भेटून जातं. तर हे तुमच्या संग्रही नक्की राहू द्या. कसं घ्यायचं आहे तर 72 48 93 0176, तर याच नंबरला काय करायचं, फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला बॅचमध्ये ॲड केलं जातं. हे सगळं कंटेंट तुम्हाला भेटून जातं. याबद्दल काही जरी विचारायचं असेल तर तुम्ही याच नंबरवरती कॉल देखील करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता. अजून तुम्हाला या ठिकाणी माहिती याबद्दल दिली जाईल. या परीक्षेचा आता जालना DCC परीक्षेचा या ठिकाणी नेमका कोणत्या पोस्टला कसा पॅटर्न असणार आहे, अभ्यासक्रम कसा असणार आहे, सगळं आपण या ठिकाणी टू द पॉईंट पाहूया. तत्पूर्वी एक नजर या संपूर्ण जाहिरातीवरती टाकूया. बऱ्याच काही गोष्टी यामधून सुद्धा आपल्याला क्लिअर होणार आहेत. तर जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर आजपासूनच या ठिकाणी फॉर्म भरायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे मित्रांनो. आपण बघू शकता 7/7/2026 पासून या ठिकाणी तुम्ही 18/7/2026 पर्यंत या ठिकाणी फॉर्म भरू शकता. म्हणजे केवळ आणि केवळ आपल्याकडे जर बघितलं तर 11 दिवस फक्त फॉर्म भरायला दिलेले आहेत. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. आज आता ताबडतोब जर तुम्ही पात्र असाल तर तात्काळ या ठिकाणी फॉर्म भरून घ्या. ठीक आहे, फॉर्म भरायची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी देत आहे. आणि ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी IBPS घेणार आहे मित्रांनो. तुम्ही म्हणताल IBPS कसं काय, तर आपण जर त्यांच्या वेबसाईटवरती जर गेलो मित्रांनो, ओके, या ठिकाणी जर आपण गेलो जालना DCC बँकेच्या या ठिकाणी वेबसाईटवरती, तर तिथं ऑनलाईन अप्लाय करायची जी लिंक आहे तर त्यांनी काय केलेलं आहे, IBPS ची दिलेली आहे. स्पष्टपणे आपण या ठिकाणी बघू शकता IBPS ची. आणि या ठिकाणी गव्हर्नमेंटनीच त्यांना बंधनकारक केलेलं की एक बाबा तुम्ही एक तर IBPS कडून या ठिकाणी परीक्षा कंडक्ट करा किंवा TCS कडून या ठिकाणी तुम्ही कंडक्ट करा, स्वतःहून तुम्ही कंडक्ट करू शकत नाही असं स्पष्ट निर्देश दिलेला आहे. कारण जुन्या काळात काय होत होतं मित्रांनो, पहिलं तर या ठिकाणी भरपूर भ्रष्टाचार होत होता लेखी परीक्षांमध्ये. त्यामुळे हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी आता ह्या परीक्षांना या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, बंधनकारक केलेलं आहे. त्यामुळे ह्या काटेकोर परीक्षा घेत असतात. तुम्ही म्हणताल कसं काय काटेकोर IBPS, तर बघा ही जी परीक्षा आहे ती अगदी थोड्याफार विद्यार्थ्याला अर्ज करतात, 10,000 15,000 20,000 खूप झाले. परंतु IBPS जे आहे ते ऑल इंडियामध्ये या ठिकाणी ही परीक्षा कंडक्ट करत असतं. यांचा सेटअप इन्फ्रास्ट्रक्चर एवढं मोठं आहे आणि एकदा का त्यांच्या नावावरती डाग पडला, एखादा का त्यांना मित्रांनो या ठिकाणी फ्रॉड म्हणून काहीतरी त्यांच्या याच्यावरती डाग पडला तर त्या ब्लॅकलिस्ट सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे ह्या कंपन्या असल्या छोट्या मोठ्या गोष्टीसाठी बिलकुल पण रिस्क घेत नसतात. त्यामुळे तुम्ही त्या निश्चिंत राहा की ह्या परीक्षा असा फ्रॉड वगैरे करतील डोक्यातून पहिलं काढून टाका. आपली परीक्षा पूर्णपणे पारदर्शक होणार आहे ही आपल्या डोक्यामध्ये या ठिकाणी ठेवा, जेणेकरून तुमचा अभ्यासावरती किंचितही परिणाम होणार नाही. तर हे अप्लाय करायची लिंक मी तुम्हाला काय करतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. सिंपल तुम्ही ह्या बँकेच्या वेबसाईटवरती जाऊन या ठिकाणी अप्लाय ऑनलाईन करून त्यावरती काय करू शकता, तुम्ही फॉर्म या ठिकाणी भरू शकता. आता वेगवेगळी पद आहेत मित्रांनो, उपव्यवस्थापक आहे. आपल्याला या बाकी पदांची जास्त माहिती पाहिजे नाही, आपल्याला फक्त या ठिकाणी लिपिक कारकूनची माहिती पाहिजे आहे. ठीक आहे, सहाय्यक व्यवस्थापक एक पद आहे, त्याचं काय या ठिकाणी बँकिंग ऑफिसर वगैरे त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बोलणार नाही. ठीक आहे, बँकिंग ऑफिसर नंबर 2. आता महत्त्वाचं म्हणजे आपल्याला काय करायचं मित्रांनो, तर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी लिपिक पद जे आहे, ओके, लिपिक पद जे आहे ते किती आहेत, जवळपास 55 पद आहेत या ठिकाणी. जर आपण बघितलं 55 पद आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे कॅटेगरी वाईज यांनी काय केलेलं आहे, आरक्षण सुद्धा दिलेलं आहे. आता बऱ्याच जाहिरातीमध्ये या ठिकाणी आरक्षण नसतं, सर्वसाधारण मधून भरले जातात, परंतु या जाहिरातीमध्ये काय केलेलं आहे तर या ठिकाणी आरक्षणानुसार ही भरती होत आहे, ही चांगली गोष्ट आहे.
ज्या विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशनला 50% मार्क आहेत तर त्यांनी या ठिकाणी मित्रांनो बँकिंग ऑफिसरला सुद्धा ट्राय करायचं आहे, कारण इथं सुद्धा चांगली पदं आहेत आणि त्याला फक्त अट काय दिलेली आहे की बाबा ग्रॅज्युएशनला 50% आहे. आणि इथं जे लिपिक पदासाठी भरताय त्यांना कोणती अशी अट दिलेली नाही की ग्रॅज्युएशनला तुम्हाला कितीही असू द्या. जसं की आपण या ठिकाणी जर बघितलं तर ही वेगवेगळी पदं आहेत. मग बँकिंग ऑफिसरसाठी जर आपण या ठिकाणी बघितलं, बँकिंग ऑफिसर नंबर 2 नावाचं हे पद जे दिलेलं आहे, तर इथं जर आपण बघितलं तर इथं काय त्यांनी सांगितलेलं आहे, तर कोणत्याही शाखेचा आर्ट, सायन्स, कॉमर्स 50% जर तुम्हाला गुण असतील तर तुम्ही बँकिंग ऑफिसर 2 साठी या ठिकाणी काय करू शकता, फॉर्म भरू शकता. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं. सोबतच तुम्हाला काय आहे, MSIT सुद्धा या ठिकाणी पाहिजे आहे. आणि जे या ठिकाणी लिपिक पदासाठी बघितलं तर त्यांना काय सांगितलेलं आहे मित्रांनो, तर ओपन कॅटेगरीतले जे उमेदवार आहेत 21 ते 38 तुमचं वय पाहिजे आहे आणि तुम्ही जर कॅटेगरीमध्ये येत असाल राखीव प्रवर्गामध्ये तर 43 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. इथं काय पाहिजे आहे, तर कोणत्याही शाखेचं तुम्हाला काय पाहिजे आहे, ग्रॅज्युएशन पाहिजे आहे आणि MSIT पाहिजे आहे. पर्सेंटेजची कुठेही अट दिलेली नाही. जर तुम्ही ऑफिसरसाठी फॉर्म भरत असाल तर तुम्हाला काय केलेलं मित्रांनो, यांनी पर्सेंटेजची या ठिकाणी अट दिलेली आहे. तर हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यामुळे ज्यांना पर्सेंटेजची या ठिकाणी काही ताण घ्यायचा नाही तर त्यांनी लिपिकसाठी बिंदास या ठिकाणी फॉर्म भरून घ्यायचा आहे. आणि असं नाही की आता मी लास्ट इयरला आहे मग फॉर्म भरू की नको. तर आता इथं जर बघितलं तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, बाबा तुमची जी या ठिकाणी शैक्षणिक अर्हता आहे तर ती तुमची 1/4/2026ला काय पाहिजे आहे, पूर्ण पाहिजे आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे 1/4/2026ला जर तुमची पात्रता बसत असेल तरच तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी फॉर्म भरू शकता. तर हे या ठिकाणी सांगितलं की 3 वर्षी प्रोबेशनरी पिरियड असणार आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, कॅटेगरीनुसार या ठिकाणी वयाची सवलत सुद्धा आपल्याला दिलेली आहे. जे आताच मी तुम्हाला सांगितलं, कास्टमध्ये बसत असाल तर 43 वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यावेळेस तुमचं लेखी परीक्षेमध्ये सिलेक्शन होतं, 90 मार्काची लेखी परीक्षा असते, त्यामध्ये ज्यावेळेस सिलेक्शन होतं त्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मुलाखत हा या ठिकाणी पुढचा प्रोग्राम असतो मित्रांनो, पुढची स्टेप असते. तर त्यासाठी तुम्हाला ही कागदपत्र असणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यामुळे याचा पण स्क्रीनशॉट काढून ठेवा. ज्यावेळेस तुमची लेखी परीक्षा पूर्ण होते त्यावेळेस तुमच्याकडे हे कागदपत्र पाहिजेत. ह्याचा 11 कागदपत्र आणि त्यानंतर या ठिकाणी हे बाकीचे कागदपत्र म्हणजे असे 19. आता प्रत्येकाला हे लागतील असं नाही. जसं की या ठिकाणी जे पुरुष आहेत त्यांना ह्या विवाहित स्त्रियांचा मुद्दा काय लागणार नाही. तसंच या ठिकाणी जर आपण बघितलं, जे पदवीधर अंशकालीन नसतील त्यांना ह्याची काय या ठिकाणी आवश्यकता नाही. ओके, ज्यांच्याकडे या ठिकाणी टायपिंग नसेल, अनुभव नसेल त्यांना ह्याची काय आवश्यकता नाही. ठीक आहे, त्यामुळे जे तुम्हाला आवश्यक आहे तेवढे या ठिकाणी तुम्ही काय करायचे आहेत, हे डॉक्युमेंट आतापासून तयार ठेवायचे आहेत. तुम्ही म्हणताल हे तर आता बेसिक माहिती पाहिजे, आता आपल्याला नेमकं आता सक्सेसच्या दृष्टीने नेमकं काय केलं पाहिजे. तर पहिली गोष्ट जर या ठिकाणी बघितलं तर ही परीक्षा तुमची कोण घेणार आहे, IBPS घेणार. ठीक आहे, IBPS घेणार आहे. IBPS पॅटर्ननुसार प्रश्नपत्रिका कशी असते ते आपल्या बॅचमध्ये तर तुम्हाला भेटून जातीलच. ठीक आहे, भरपूर सारा आता सांगली DCच्याचं पण ते आपलं IBPSच घेणार आहे, त्यानुसार पण मी तुम्हाला भरपूर प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि आता हे जालना DCचं सुद्धा IBPSच घेणार आहे, त्यानुसार सुद्धा जालना DCCचा जो स्ट्रक्चर आहे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी मी प्रश्नपत्रिका आजच यूट्यूबला सुद्धा लाईव्ह घेतो आहे आणि बॅचमध्ये तर तुम्हाला भेटणारच आहे. मग इथं जर बघितलं तर रॉंग आन्सर म्हणजे जसं की या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे, 1/4 आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला जे बरोबर येतं तेवढंच सोडवायचं. आणि प्रत्येक पर्यायाला जर बघितलं, बाकीकडे जसं तलाठी भरती किंवा आतापर्यंत आपण बघत होतो 4 पर्याय असतात, तर IBPS मध्ये किती असतात मित्रांनो, 5 पर्याय असतात. म्हणजे पहिला प्रश्न आणि त्याच्या खाली या ठिकाणी जर आपण बघितलं तर 5 पर्याय तुम्हाला या ठिकाणी काय पाहायला भेटतात. त्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा. मग हे बाकीचं जे टेक्निकल पोस्ट आहेत वरच्या, तर हे टेक्निकल पोस्टचा हा सिलेबस आहे मित्रांनो. या ठिकाणी जर आपण बघितलं तर ओके 140 प्रश्न असणार आहेत. परंतु आपण या ठिकाणी जर आपण बघितलं तर नॉन टेक्निकल वरतीबद्दल या ठिकाणी आपण बोलणार आहे, म्हणजे क्लर्कच्या बाबतीमध्ये या ठिकाणी महत्त्वाचं आपण बोलणार आहे. मग क्लर्कचा नेमका सिलेबस कसा असणार आहे आणि विशेष म्हणजे दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला पेपर पाहायला भेटणार आहे मित्रांनो. हे म्हणजे आपल्या मराठी मातृभाषेत सुद्धा तुम्हाला परीक्षा या ठिकाणी असणार आहे, त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. ठीक आहे, बायलँग्वेज पेपर तुमचा असणार आहे. आता मराठीचा पेपर मराठीमध्येच असतो आणि इंग्लिशचा पेपर इंग्लिशमध्येच असतो. 3 विषय तर आपल्याला माहितीच आहे. ओके, 10वीला पण आपले तसेच होते ना, विशेष काय नाही. परंतु जे जनरल नॉलेज असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, तर हे काय आहे माराठीमध्ये पण असतील आणि इंग्लिशमध्ये पण असतील. त्यामुळं जास्त काय ताण घ्यायचं नाही की आता कसं करू काय करू. ठीक आहे, इंग्लिशवाल्यांसाठी इंग्लिशमध्ये असणार आहेत, मराठीवाल्यांसाठी मराठीमध्ये. तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं जाईल त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, सोडू शकता. मग मराठी व्याकरणवरती किती आहेत मित्रांनो, 15 प्रश्न 15 मार्क असणार आहेत आणि त्याला वेळ असणार आहे 15 मिनिटं. त्यानंतर इंग्रजीचे जर बघितलं तर 15 प्रश्न 15 मार्क असणार आहे, वेळ तुम्हाला त्याचा 15 म्हणजे सेक्शनल टायमिंग दिलेला आहे त्यांनी. ठीक आहे, जेणेकरून या ठिकाणी कुठलीही कॉपी वगैरे प्रकार होऊ नये यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, सेक्शनल टायमिंग. ॲटोमॅटिक काय होतं, ह्याचं 15 मिनिटं संपली की ॲटोमॅटिक पुढचा सेक्शन चालू होतो, त्याची 15 मिनिटं लगेच चालू होतात. तेवढ्याच वेळामध्ये आपल्याला हे 15 मिनिट प्रश्न सोडवायचे असतात, लक्षात ठेवा. परत म्हणता येत नाही की आता मराठीचा राहिला मग परत महागारी येऊन सोडवतो, असं नाही. त्याच वेळेमध्ये ह्याच 15 मिनिटामध्ये आपल्याला काय करायचे असतात,
त्या विषयाचे सोडवायचे असतात. तेच प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतात, हे लक्षात ठेवा. मग इंग्लिशला जर बघितलं तर 15 प्रश्न असणार आहे. जनरल नॉलेजच्या 20 प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत मित्रांनो. आता जनरल नॉलेजमध्ये इथं जर बघितलं त्यांनी फक्त जनरल नॉलेज दिलेलं आहे, परंतु DCC बँकेला जर बघितलं तर जनरल नॉलेज काय आपलं साधंसुद्धा करायचं नसतं. ठीक आहे, तर त्याला काय करायचं असतं मित्रांनो, तर त्याला तुम्हाला सहकार करावं लागतं, त्याला तुम्हाला बँकिंग करावं लागतं, त्याला तुम्हाला कृषी करावं लागतं. तर हे सगळं आपल्या ह्या कोर्समध्ये तुम्हाला भेटून जातं. त्यामुळे त्याचा काय ताण घ्यायचा नाही. भरकटायची 0 शक्यता आहे आपल्या या कोर्समध्ये. ठीक आहे, फक्त जे दिलंय ते या ठिकाणी काय करायचं, दिवस रात्र एक करून कंप्लीट करायचा प्रयत्न करायचा. 20 प्रश्न तुम्हाला याचे दिलेले आहेत जनरल नॉलेजचे, आणि बाकीचं जे आहे ते मग GK वगैरे. आणि महत्त्वाचं म्हणजे कॉम्प्युटर, क्लर्कला कॉम्प्युटरवरती भर असतो हे तुम्हाला या ठिकाणी यावरती GK मध्ये करायचं आहे. दिसताना फक्त GK नाव आहे, पण त्यामध्ये आपल्याला हे 5-6 टॉपिक कव्हर करावं लागतात. आणि बाकीचं 6वा टॉपिक जर म्हणाल तर ऑदर GK, जसं की इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, तर त्याचे थोडेफार प्रश्न त्यामध्ये करंट अफेअर. ठीक आहे, तर हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे अंकगणित जर बघितलं तर काय 20 प्रश्न असणार आहेत, 20 मार्क तुम्हाला दिलेले आहेत मित्रांनो. त्यानंतर रिझनिंगसाठी जर बघितलं, बुद्धिमत्ताचे 20 प्रश्न 20 मार्क दिलेले आहेत. असे टोटल जर बघितलं 90 गुणांची ही लेखी परीक्षा असणार आहेत. ओके, ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा असणार आहे, IBPS घेणार आहे, आणि 90 गुणांसाठी असणार आहे. आणि वेळ जर बघितला तर 75 मिनिट तुम्हाला काय केलेला आहे या ठिकाणी वेळ दिलेला आहे. वेळ किती दिला आहे, 75 मिनिट तुम्हाला या ठिकाणी वेळ दिलेला आहे. तर हा संपूर्ण या ठिकाणी पॅटर्न, याच पॅटर्ननुसार आपल्या या ठिकाणी तुम्हाला मी प्रश्नपत्रिका सुद्धा देणार आहे, जेणेकरून तुम्हाला कुठलंही कन्फ्युजन राहणार नाही, कुठलंही या ठिकाणी तुम्हाला असं परीक्षेमध्ये वेगळं वाटणार नाही. त्या हिशोबाने तुम्हाला मी प्रश्नपत्रिका या ठिकाणी देत आहे. आता बऱ्याच जणांना वाटतं की इथं खाली त्यांनी काय केलं, मिनिमम क्वालिफाईंग मार्क सुद्धा या ठिकाणी लिहिलेला आहे. ह्याचा अर्थ काय, मिनिमम क्वालिफाईंग. आता 40% जर आपण बघितलं तर या ठिकाणी जर आपण बघितलं 90चे 40% जर बघितलं, ओके 90चेच, मग तुम्हाला वाटतं की या ठिकाणी 90चे जर आपण समजा 40% केलं तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर किती होत आहेत, 36 होत आहेत. म्हणजे मला जर 90 पैकी 36 मिळाले तर मी या ठिकाणी पास होतोय का, असं बऱ्याच जणाला वाटतं. तर तसं नसतं मित्रांनो, तसं नसतं. मिनिमम सांगितलंय, मिनिमम म्हणजे तेवढे तर तुम्हाला पाहिजेतच, 36 तर पाहिजेतच. 36 नसतील कुणाला, जर परीक्षेमध्ये 36 नसतील तर त्याचा अर्थ असा होतो, समजा 10 जणांनी ही परीक्षा दिली, क्लर्कची 10 जणांनी परीक्षा दिली, 10 जणांपैकी सगळ्यांनाच 36च्या आतमध्ये मार्क मिळाले आहेत. कुणाला 35 मिळाली, कुणाला 30 मिळाली. ओके, आणि जागा तर आहेत, समजा या ठिकाणी जागा समजा आपण 50 आहे. ठीक आहे, समजा जागा या ठिकाणी 50 आहे, जागा 50 आहेत, आणि फॉर्म फक्त 10 जणांनी भरले. तर त्यांना असं वाटू नये की आता 10 जणांनी फॉर्म भरले, जागा तर 50 आहेत, मग आम्ही 0 मार्क मिळाले तर आमचं सिलेक्शन होणार, असं नाही. मिनिमम त्यांनी सांगितलं की तुम्हाला 36 तरी मिळालेच पाहिजेत. नाही मिळाले तर आम्ही ह्या जागा तशाच रिक्त ठेवू, पण आम्ही फॉर्म म्हणजे आम्ही या ठिकाणी तुम्हाला सिलेक्शन घेऊ देणार नाही, किंवा तुम्हाला याच्यावर अधिकार सांगता येणार नाही, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे या ठिकाणी 36वर सिलेक्शन होतं का, तर नाही. आपल्याला काय करावं लागतं मित्रांनो, जास्तीत जास्त मार्क घ्यावे लागतात. जे टॉपचे आहेत, जास्तीत जास्त मार्क मिळाले तर त्यांचा काय होतो, कट ऑफ लागतो परीक्षा झाल्यावरती. ठीक आहे, समजा त्यांना 50 जागा घ्यायच्या आहेत, तर काय करतात मित्रांनो, समजा त्यासाठी 500 अर्ज आलेले आहेत, 500 अर्ज आलेले आहेत, तर ह्या 500 पैकी टॉपचे काय करतात, ते टॉपचे ओके 90 पैकी जेवढे जास्त आहेत, समजा एखाद्याला या ठिकाणी 75 आहेत, एखाद्याला 76 आहेत, एखाद्याला 74 आहेत, असे टॉपचे काय करतात, 90 पैकी जेवढे जास्त मार्क मिळतात असे 50 जण या ठिकाणी काय तर त्यांना घ्यायचे असतात. मग त्या 50च्या तुलनेमध्ये त्यांना पुढे मुलाखत पण घ्यायची. त्यामुळं असे टॉपचे त्यांनी जवळपास काय करतात मित्रांनो, 50 जागासाठी तर जवळपास या ठिकाणी 200, 300 किंवा 400 असे जास्त मुलं बोलवतात त्या रेशोमध्ये, आणि त्यांचे काय करतात, मग मुलाखत घेतात, आणि मुलाखतीमधून काही अजून छाटले जातात. मुलाखत 10 मार्काची असते, म्हणजे 90 + 10 असं जर आपण बघितलं तर टोटल 100 मार्काची या ठिकाणी ही संपूर्ण तुमची परीक्षा, म्हणजे संपूर्ण ही तुमची निवड चाचणी असते, हे लक्षात ठेवायचं आहे. मग हे 10 मार्क जे असतात ते बँकेकडे असतात, 90 मार्क जे असतात ते IBPS मार्फत या ठिकाणी परीक्षा होते, त्यामध्ये असते. मग तुम्हाला जर या ठिकाणी मित्रांनो वाटतं की मला कुठलीही रिस्क घ्यायची नाही, बँक घोटाळा करते वगैरे वगैरे, DCC बँकेमध्ये भरपूर चर्चा चाललेल्या असतात, कमेंटमध्ये पण तुम्हाला त्या चर्चा पाहायला भेटतील. तुम्हाला वाटतं की मला आता कुठलीही रिस्क घ्यायची नाही, एवढी मोठी फी भरतो आहे, एवढी मोठी आता 2 महिने मी देणार आहे अभ्यासाला, आणि कुठली रिस्क घ्यायची नाही, तर तुम्ही एकच गोष्ट करायची की 90 पैकी जेवढे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवता येतील तेवढी मिळवायची. ठीक आहे, 90 पैकी समजा कट ऑफ जर 90 पैकी 60चा लागला, आणि तुम्हाला जर मार्क मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं 75 असतील, ठीक आहे, तुम्हाला जर मार्क या ठिकाणी 75 असतील तर कुठलाही मायकलाल तुम्हाला काढू शकत नाही, कारण कट ऑफ 60 लागला, याचा अर्थ 60 वर्षी विद्यार्थी पण घेतलेले आहेत. मग 60चा विद्यार्थी मुलाखतीमध्ये 10 पैकी 10 जरी घेतले तरी पण किती येतो,
कितीवर येतोय? 70वर येतोय. आणि तुम्हाला तर मुलाखत न देताच 75 तुम्ही रिटर्नमध्येच घेतलेले आहेत 90पैकी. मग 90पैकी 75 घेतलेले आहेत. मुलाखतीला कितीही तुम्ही वाईट तुमचा अनुभव राहिला मुलाखतीचा, तरी पण कमीत कमी तुम्हाला 5 तरी देतील ना मार्क, 5 तरी देतील. तरी पण तुम्हाला किती होत आहेत मित्रांनो? 80 होत आहेत. किती होत आहेत? 80 होत आहेत. म्हणजे बँकेने एखाद्याला 10पैकी 10 जरी मुलाखतीला दिली आणि तुम्हाला निम्मी जरी त्याच्या दिली, तरी पण तुम्ही त्याच्या पुढे जाताय. कारण तुम्ही तुमच्या मेहनतीच्या जोरावर लेखी परीक्षेमध्ये जी IBPS पारदर्शकपणे घेत असते, त्याच्यामध्ये तुम्ही काय केलेले आहेत? मेहनतीच्या जोरावरती 90पैकी 75 म्हणजे कट ऑफ लागला 60चा आणि तुम्ही 75 मार्क मिळवलेले आहेत. कट ऑफपेक्षा 15 मार्क जास्त मिळवलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला बँकेचे जे 10 मार्क आहेत, ओके, सहसा आजकाल पारदर्शक होतात परीक्षा, परंतु तरी पण एखाद्याच्या मनात आलं की फ्रॉड होईल का वगैरे वगैरे, तर त्याचा तुम्हाला काहीच परिणाम होऊन द्यायचा नसेल तर एकच मार्ग आहे, ते म्हणजे तुमची मेहनत, ती म्हणजे तुमची लेखी परीक्षेमध्ये, ऑनलाईन ह्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी काय करणं? मार्क घेणं. हाच याच्यावरती एक रामबाण उपाय आहे. फायनल मेरिट लिस्टमध्ये सिलेक्शन घेण्यासाठी, ठीक आहे. आणि माझं मार्गदर्शन तर तुमच्यासाठी राहीलच मित्रांनो. आतापर्यंत आपण भरपूर साऱ्या परीक्षांना मार्गदर्शन केलेलं आहे. DCC बँकेतसुद्धा भरपूर या ठिकाणी मोठ्या मोठ्या प्रश्नपत्रिका फुल लेंथ आपण सोडवलेले आहेत. आता जालनाच्यासाठी सुद्धा तुमच्यासाठी या ठिकाणी प्रश्नपत्रिका आपल्याकडे मी तुमच्यासाठी घेऊन येतो आहे. या बॅचमध्ये जॉईन झाल्यानंतर काहीच ताण घ्यायची गरज नाही. तर सगळंच तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. याच्या पलीकडे एक अक्षरही वाचायची तुम्हाला गरज पडणार नाही, एवढा विश्वास मी तुम्हाला यामध्ये देतो आहे. अजून काही विचारायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही नक्की कमेंट करा, किंवा कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे, किंवा इथं पण तुम्हाला माझा नंबर दिसतोय 724843900176. या नंबरला बिंदास कॉल करा. आणि कसं घ्यायचं हे जर तुम्हाला समजलं आहे, कसं घ्यायचं आहे, तर डायरेक्ट 499 काय करायचं? या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला, तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड केलं जातं. सर्व कंटेंट सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी भेटून जातं. तर नक्की फॉर्म भरू शकता मित्रांनो. सध्या लिंक चालू आहे फॉर्म भरायची, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. एक्झाममध्ये टेलिग्राम चॅनलवर पण याची लिंक देतो आहे. ओके, तर भेटूया आपल्या प्रश्नपत्रिकामध्ये, लाईव्ह प्रश्नपत्रिकामध्ये, याच यूट्यूब चॅनलवरती. तीही तुम्हाला मी देतो आहे, जेणेकरून सगळ्याला समजून जाईल की IBPS पॅटर्न कसा असतो. ओके, चला, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, म्हणजे तिथं तुम्हाला त्याची लिंक भेटून जाईल. धन्यवाद.